You'll be alright, alright. नमस्कार पालको, आजचा व्हिडिओ आहे अल्फाबेट्स वर्कशीट्स कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स ऑल्सो. सो लेट स्टार्ट इट. इथे काय मी वर्कशीट्स दिलेले आहेत. फर्स्ट वर्कशीट आहे मॅच द फॉलोइंग, म्हणजे डाव्या साईडला तुम्ही कॅपिटल लेटर्स घ्यायचे आणि उजव्या साईडला स्मॉल लेटर्स घ्यायचे. आणि कॅपिटल लेटरसाठी स्मॉल लेटर्स कोणतं आहे ते सेम मॅच करायला सांगायचं. मुलांना सांगायचं पहिलं लेटर एम आहे तर एम लेटरसाठी स्मॉल लेटर कोणतं आहे मॅच कर बाळा. मग ते मॅच करतं. मग आई एम इज हिअर, त्यांना सांगायचं मॅच इट. नेक्स्ट लेटर इज यस, यस फाइंड आउट करायला लावायचं आणि मॅच करायला लावायचं. ही जे ॲक्टिव्हिटी आहे, हे जे वर्कशीट आहे, ह्याने काय होईल, मुलांचे कॅपिटल लेटर्ससुद्धा परफेक्ट होतील आणि त्या कॅपिटल लेटरला स्मॉल लेटर्स कोणते आहेत ते सुद्धा परफेक्ट होईल. म्हणजे दोन्ही लेटर्सची प्रॅक्टिस इथं भरपूर होते. मग याच्यामध्ये तुम्ही आता मी जे ते लेटर्स घेतले, तुम्ही 26 लेटर्स घेऊनसुद्धा त्यांची प्रॅक्टिस करू शकता. याच्यापूर्वील व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, पहिल्या व्हिडिओमध्ये कॅपिटल लेटर आणि त्याचे वर्कशीट्स पाहिले होते, ते कसं राईट करायचं. स्मॉल लेटर आणि त्याचे वर्कशीट्स पाहिले होते. तर इथं आपण दोन्ही लेटरचे वर्कशीट्स घेतो आहे, म्हणजे दोन्हीची पण प्रॅक्टिस बरोबर होईल आणि त्यांना ते एकदम परफेक्ट होईल त्यांचं. तर त्याच्यासाठी हे दोन्ही लेटर्सचे प्रॅक्टिस होण्यासाठी हे वर्कशीट करायचं आहे. इथं आपण सेकंड नंबर वर्कशीट पाहूया. इथं काय केलं आहे, राईट कॅपिटल लेटर्स फॉर द स्मॉल लेटर्स. इथं मी स्मॉल लेटर्स दिलेत आणि त्याच्यासाठी त्यांना त्याचं कॅपिटल लेटर कोणतं आहे ते राईट करायचं आहे. हे सुद्धा तुम्ही 26 लेटर्स राईट करून कॅपिटल लेटर्स राईट करून त्याच्यासाठी स्मॉल लेटर्स त्यांना लिहायला सांगू शकता. म्हणजे एकदा मुलांचे लेटर्स परफेक्ट झाले की आपण त्यांना पुढील सिलेबस शिकवायला तयार होतो आणि तो मुलगासुद्धा तुमचं पाल्यसुद्धा पुढील ज्या गोष्टी आहेत ते शिकायला आपोआप तयार होतात. इथं बघा बी, स्मॉल लेटरसाठी कॅपिटल बी, स्मॉल एमसाठी कॅपिटल एम, स्मॉल एसाठी कॅपिटल ए. त्यांना राईट कसं सांगायचं, बाळा हे स्मॉल लेटर येस आहे, कॅपिटल लेटर येस कसं असतं, कॅपिटलमध्ये यू कसं असतं, राईट करून दाखव मला. आता हे स्मॉल लेटर्समधलं डब्ल्यू आहे, तर डब्ल्यू कॅपिटलमध्ये कसं राईट करतात, त्यांना हे सगळं करायला सांगायचं आहे. म्हणजे या ज्या वर्कशीट्स आहेत, ह्या वर्कशीट आपल्याला ह्याच्यासाठी काहीही करायचं नाही, फक्त नोटबुक आणि पेन्सिलची आवश्यकता आहे, दॅट्स इट. आपण वेगवेगळे ते कार्डशीट पेपर घ्या, कट करा वगैरे. प्रत्येक आईजवळ, प्रत्येक वडिलांजवळ एवढा वेळ नसतो की मुलांना कार्डशीट पेपर घ्या, त्याच्यावर ड्रॉ करा, कट करा. एवढा वेळ आपल्याला नसतो, कारण आपण ही जॉब करत असतो, आपण हे काम करत असतो. जरी जॉब नाही केलं तरी घरातली भरपूर कामं असतात, बाकीच्या जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे साधं सिंपल हे नोटबुकवर राईट करून द्यायचं. आपण काय रिकाम तिकडे नाही आहे ते क्राफ्ट करत बसा, मग मुलांना हे द्या. हे साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा मूल शिकतं. मूल म्हणत नाही की मला तुम्ही वेगवेगळे द्या. आता हे जर तुम्ही इथं साध्या नोटबुकवर त्यांना वेगवेगळे कलरचे पेन यूज करा, वेगवेगळे शेड्स यूज करा, वेगवेगळे डिझाईन्स यूज करा. साध्या नोटबुकवर सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकता. आणि साध्या साध्या गोष्टीसुद्धा मुलं शिकतात. जास्त हायपायच पाहिजे, जास्त ॲक्टिव्हिटीज पाहिजे, जास्त कार्डशीट पेपर्स पाहिजे, जास्त वेगवेगळे डिझाईन्स पाहिजे, अशी त्यांची काही अपेक्षा नसते. तुम्ही साधी एक नोटबुक घेतली 25 रुपीची, पेन्सिल आणली, नोटबुक इरेझर दिला, त्याच्यावर जरी घेतले तरी ते मुलांचं परफेक्टच होतं. उगीच आगाऊ दिखाव पण आपल्याला करायचं नाही आहे. तर चला, थँक्यू. असेच व्हिडिओ नंतर बघत राहा आणि सपोर्ट करा.